नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी या क्षणाचा सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे। जर तुम्ही कट ऑफच्या चिंतेत असाल तर तुमच्यासाठी एक खूप मोठा दिलासा आणि तितकीच महत्त्वाची अपडेट आहे। यामधला मुख्य मुद्दा काय आहे तर शिक्षण विभागाच्या ताज्या पुनरावलोकनानुसार चालू शिक्षक भरतीमध्ये तब्बल 2400 अतिरिक्त जागांची वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पण या आनंदाच्या बातमीसोबतच एक मोठा ट्विस्ट देखील आला आहे। या जागा वाढल्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया आणि नवीन जाहिरात थोडी पुढे म्हणजेच लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। ही नवीन तारीख काय असेल, कट ऑफ किती खाली येईल आणि ही भरती प्रक्रिया नेमकी कधी पूर्ण होईल, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मित्रांनो, आता सर्वात मुख्य आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊयात, ज्या प्रश्नाने सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील टेट धारक उमेदवारांना चक्रावून सोडलंय। तो प्रश्न म्हणजे अचानक ही 2400 जागांची मेगा वाढ झाली कधी आणि यामागे शिक्षण विभागाचा नेमका काय हेतू आहे। चला यामागचं संपूर्ण गणित आणि प्रशासकीय हालचाली एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया। सगळ्यात आधी हे समजून घ्या की ही जागांची वाढ कुठल्याही हवेतल्या गप्पा किंवा केवळ आश्वासनं नाहीत। याच्या मागे शिक्षण विभागाने अत्यंत गांभीर्याने केलेलं एक मास्टर प्लॅनिंग म्हणजेच एक फार मोठं रिव्ह्यू सेशन आहे। मित्रांनो, गेल्या काही दिवसात शिक्षण विभागाने संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांचा एक संकलन अहवाल गोळा केला। हा अहवाल तयार करत असताना प्रशासनाच्या समोर एक खूप मोठी टेक्निकल अडचण आली। ती अडचण अशी आहे की सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे 2026 मध्ये, पण दर महिन्याला शेकडो शिक्षक वयोमानानुसार शिक्षण सेवेतून निवृत्त होत आहेत। विशेषतः मे 2026 अखेरपर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या ही खूप होती। आता प्रशासनासमोर दोन पर्याय होते। पहिला पर्याय म्हणजे सध्या जेवढ्या जागा रिक्त आहेत तेवढ्याच भरायच्या आणि मे 2026 नंतर रिक्त होणाऱ्या जागांसाठी पुन्हा 1-2 वर्ष नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात यावी। पण मित्रांनो, शासनही हे चांगलं जाणून आहे की पुन्हा नवीन भरती घेणे, नवीन जाहिरात काढणे, पुन्हा परीक्षा घेणे यात करोडो रुपयांचा खर्च होतो आणि हजारो उमेदवारांचा जीव टांगण्याला लागतो। आणि म्हणूनच शिक्षण विभागाने येथे एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला। त्यांनी ठरवलं की मे 2026 पर्यंत जे शिक्षक सन्मानाने निवृत्त होणार आहेत त्यांच्या जागा रिकाम्या होण्याची वाट पाहायची नाही। त्या सर्व संभाव्य रिक्त पदांची यादी आताच तयार करायची आणि ती तब्बल 2400 शिक्षकांची पदे यात चालू असलेल्या पवित्र पोर्टलच्या भरती प्रक्रियेमध्ये थेट वर्ग करायची म्हणजेच जोडून द्यायची। तर हा निर्णय घेण्यामागचं सर्वात मोठं आणि पहिलं कारण म्हणजे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळणे। जर शाळांमधील शिक्षक मे महिन्यानंतर निवृत्त झाले आणि ती पदं वर्षभर भरलीच गेली नाहीत तर ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो शाळा शिक्षक विना ओस पडतील। लेकरांचं शिक्षण धोक्यात येईल। हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने ही 2400 पदे आताच भरती प्रक्रियेत समाविष्ट केली आहेत। आणि याचं दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे उमेदवारांच्या हक्काचा न्याय। अनेक वर्षांपासून डीएड, बीएड धारक तरुण रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत। वय उलटून चाललेलं असताना एका गुणासाठी उमेदवारांचं आयुष्य पणाला लागलंय। जर या 2400 जागा पुढच्या भरतीसाठी राखून ठेवल्या असत्या तर सध्या ओव्हरएज होणाऱ्या अनेक गुणवंत उमेदवारांची संधी कायमची हुकली असती। तो अन्याय टाळण्यासाठी याच भरतीत जास्तीत जास्त उमेदवारांना सामावून घेण्याचा हा एक प्रामाणिक प्रशासकीय प्रयत्न आहे। थोडक्यात सांगायचं तर मित्रांनो, ही 2400 जागांची वाढ म्हणजे शिक्षण विभागाने मे 2026चा विचार करून आजच घेतलेला एक अत्यंत पॉवरफुल निर्णय आहे। यामुळे एकाच वेळी 2400 कुटुंबांमध्ये सरकारी नोकरीचा प्रकाश पडणार आहे। मित्रांनो, आता येऊयात त्या मुद्द्यावर ज्याची वाट तुम्ही सगळेजण पाहतात। जागा वाढल्या, कारण समजलं, पण या 2400 जागांच्या वाढीमुळे माझा कट ऑफवर काय परिणाम होणार, माझा नंबर लागणार का, मी सेफ झोनमध्ये आहे का? तर माझ्या सर्व डीएड आणि बीएड धारक भावी शिक्षकांनो, हा निर्णय तुमच्यासाठी थेट लाईफ चेंजर ठरणार आहे। तुमच्या निवडीची शक्यता आता एका रात्रीत कित्येक पटीने वाढली आहे। स्पर्धा परीक्षेचा आणि पवित्र पोर्टलचा एक अगदी साधा, सरळ आणि जुना नियम आहे। जेव्हा जागा कमी असतात तेव्हा स्पर्धा जास्त असते आणि कट ऑफ आकाशाला भिडतो। पण जेव्हा जागांमध्ये मोठी वाढ होते तेव्हा तोच कट ऑफ थेट जमिनीवर येतो आणि इथे तब्बल 2400 जागांची मेगा वाढ झाली आहे। हा आकडा लहान नाही मित्रांनो, हा आकडा शेकडो उमेदवारांचं भविष्य बदलणारा आकडा आहे। याचा थेट परिणाम असा होणार आहे की प्रत्येक कॅटेगरीचा आणि प्रत्येक विषयाचा कट ऑफ आता चांगलाच खाली येणार आहे। विशेषतः कोणाला फायदा होणार तर ते उमेदवार गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होते, ज्यांचे गुण बॉर्डरवर होते
म्हणजे जे उमेदवार केवळ 1 किंवा 2 गुणांमुळे आपण शर्यतीतून बाहेर पडू की काय या भीतीने रात्र जागून काढत होते, अशा माझ्या बॉर्डरवरच्या हजारो उमेदवारांना या 2400 जागांमुळे थेट दिलासा मिळाला आहे. तुम्ही जे आधी धोक्याच्या रेषेवर होतात ते आता थेट सेफ झोन मध्ये आले आहेत. मित्रांनो, एक साधं गणित तुम्हाला समजावून सांगतो. समजा आधीच्या उपलब्ध जागांनुसार एखाद्या विशिष्ट विषयाचा किंवा जिल्ह्याचा कट ऑफ जर 120 गुणांवर येऊन बंद होणार असेल, तर या 2400 अतिरिक्त जागांचा कोटा जसा जसा त्या प्रवर्गात आणि विषयात विभागला जाईल तसा तो कट ऑफ थेट 116, 115 किंवा अगदी 114 गुणांपर्यंत खाली घसरू शकतो. याचा अर्थ ज्या उमेदवारांनी 120चा आकडा पार केला नव्हता, जे मागे पडत होते, त्यांचे नाव आता थेट निवड यादीत चमकताना दिसणार आहेत. फायदा फक्त 1 ते 5च्या शिक्षकांनाच होणार नाही, तर 6 ते 8 आणि 9वी ते 12वीच्या भाषा, विज्ञान आणि गणित अशा सर्वच विषयांच्या उमेदवारांना या जागा वाढीचा प्रचंड मोठा बूस्ट मिळणार आहे. कारण निवृत्त होणारे शिक्षक हे सर्व स्तरांवरील असतात. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, जर तुमचे गुण आधीच्या अंदाजानुसार थोडे कमी भरत असतील तरी आता धीर सोडू नका, हिंमत हारू नका. या 2400 जागांमुळे पवित्र पोर्टलची संपूर्ण कुंडली बदलणार आहे. जी मुलं आधी मनातून आशा सोडून बसली होती, त्यांच्या घरात आता थेट निवृत्ती पत्र जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. थोडक्यात काय, तर या 2400 जागांची वाढ म्हणजे गुणत्व यादीतल्या शेवटच्या घटकापर्यंत न्यायाचा किरण पोहोचवणारा एक सर्वात मोठा चमत्कार ठरला आहे. तुमचा कट ऑफ खाली येणार म्हणजे येणार आणि अनेकांचं शिक्षकांचं स्वप्न याच भरतीत पूर्ण होणार, हा शब्द आहे माझा. मित्रांनो, आतापर्यंत जे तुम्ही ऐकलं ते तर होती आनंदाची बातमी. पण फक्त आनंदाच्या बातम्या देऊन चालणार नाही, तर जी प्रशासकीय सत्य परिस्थिती आहे ती सुद्धा तितक्याच ताकदीने आणि उघडपणे समजून घेतली पाहिजे. जागा वाढल्या, कट ऑफ खाली येणार, हे जितकं खरं आहे तितकंच हेही सत्य आहे की या 2400 जागांच्या वाढीमुळे तुमची संपूर्ण जाहिरात आणि निवड प्रक्रिया आता काही काळासाठी पुढे ढकलली म्हणजे लांबणीवर जाणार आहे. आता हे ऐकून तुमच्या मनात लगेच संताप आला असेल की सर, हे काय बोलताय तुम्ही? आधीच एवढे दिवस वाट पाहिली, आता पुन्हा भरती लांबणीवर पडणार? प्रशासन आमचा खेळ करते का? तर मित्रांनो, चिडण्याआधी किंवा सरकारला दोष देण्याआधी यामागची अत्यंत गुंतागुंतीची टेक्निकल आणि प्रशासकीय कारणं काय आहेत ते समजून घ्या. कारण ही घाईघाईत केलेली चूक भविष्यात संपूर्ण भरती कोर्टात अडकवू शकते. तर सर्वात पहिली आणि मोठी अडचण म्हणजे रोस्टर व्हेरिफिकेशन, म्हणजेच बिंदू नामावलीची पडताळणी. जेव्हा शिक्षण विभाग सांगतो की 2400 नवीन जागा वाढणार आहे, तेव्हा त्या 2400 जागा थेट पवित्र पोर्टलवर टाईप करून अपलोड करता येत नाही. त्या 2400 जागांपैकी SC, ST, OBC, EWS आणि ओपन कॅटेगरीच्या किती जागा द्यायच्या याचं एक अत्यंत कडक कायदेशीर गणित असतं. प्रत्येक जिल्ह्याच्या, प्रत्येक महानगरपालिकेच्या रोस्टरनुसार या जागांची पडताळणी करावी लागते. जर यात एक जरी जागा चुकीच्या कॅटेगरीला दिली गेली तर थेट कोर्टात केस उभी राहते आणि अख्खी भरती स्थगित होते. प्रशासन हा धोका पत्करू शकत नाही. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे संचय मान्यता आणि विषयनिहाय वर्गीकरण. या 2400 जागांमध्ये 1ली ते 5वीच्या किती जागा आहेत, 6वी ते 8वीच्या गणित, विज्ञान किंवा भाषेच्या किती जागा आहेत आणि 9वी ते 12वीच्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या किती जागा आहेत, याचा शाळांनुसार अचूक डेटा गोळा करावा लागतो. कोणत्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या किती आहे आणि त्यानुसार हे पद तिथे मंजूर होईल की नाही याची संचय मान्यता तपासावी लागते. या तांत्रिक कामाला प्रचंड मनुष्यबळ आणि वेळ लागतो. तिसरं आणि सर्वात शेवटचं कारण म्हणजे पवित्र पोर्टलचे तांत्रिक अपग्रेडेशन. या सर्व 2400 जागांची कॅटेगरी वाईज आणि विषयनिहाय डेटा तयार झाल्यावर तो डेटा पवित्र पोर्टलच्या सॉफ्टवेअरमध्ये फिट करायचा असतो. NICच्या माध्यमातून पोर्टलवर या नवीन जागांचे प्रिफरन्सेस जनरेट करावे लागतात. शाळांना त्यांच्या लॉग इनवरून या जागा पुन्हा अप्रूव्ह कराव्या लागतात. ही सर्व सिस्टीम ऑनलाईन असल्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये कोणताही टेक्निकल प्रॉब्लेम किंवा एरर येऊ नये म्हणून त्याची टेस्टिंग करावी लागते. त्यामुळे मित्रांनो, यामागे एक अत्यंत मोठी शासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. 2400 जागांची ही प्रचंड मोठी प्रशासकीय दुरुस्ती करण्यासाठी शिक्षण विभागाला काही आठवड्यांचा अतिरिक्त वेळ लागणार आहे. पण मी तुम्हाला एकच सांगेल, घाईघाई, चुकीची आणि अर्धवट जाहिरात येऊन नंतर भरती कोर्टाच्या फेऱ्यात अडकण्यापेक्षा 2 आठवडे उशिरा का होईना पण 2400 अतिरिक्त जागांसह आणि पूर्ण कायदेशीर कडेकोट बंदोबस्तासह प्रक्रिया झालेली कधीही चांगली. त्यामुळे हा उशीर नकारात्मक न घेता एक मोठी आणि सुरक्षित संधी म्हणून स्वीकारा. आता येऊयात त्या सर्वात मोठ्या प्रश्नावर. या 2400 जागांच्या वाढीमुळे जर प्रक्रिया लांबणीवर पडणार असेल तर मग ही भरती नेमकी कधी होणार? पवित्र पोर्टलवर नवीन जाहिरात आणि निवडीची नवीन संभाव्य तारीख काय असेल? तर मित्रांनो, चला शिक्षण विभागाची सध्याची कामाची गती आणि प्रशासकीय हालचाली पाहून आपण अचूक वेळापत्रक आणि संभाव्य तारीख
काय असू शकते याचं एक सविस्तर विश्लेषण करूया। सध्या शिक्षण विभागावर आणि पवित्र पोर्टलवर हाताळणाऱ्या तंत्रज्ञानांवर या 2400 जागांची रोस्टर आणि संच मान्यता पूर्ण करण्याचा प्रचंड मोठा दबाव आहे। शासन स्तरावर सध्या काम सुरू आहे, कारण त्यांनाही माहीत आहे की उमेदवारांचा संयम आता सुटत चालला आहे। या सर्व परिस्थितीचा आणि प्रशासकीय कामाचा तांत्रिक कालावधी विचारात घेता तर आपल्याला हे स्पष्ट दिसतंय की जुन्या नियंत्रित वेळापत्रकामध्ये किमान 3 ते 4 आठवड्यांचा म्हणजे जवळपास 1 महिन्याचा फरक पडणार आहे। तर मित्रांनो, ही जी 2400 जागांची अतिरिक्त वाढ आहे तिची संपूर्ण छाननी, रोस्टर मंजुरी आणि पवित्र पोर्टलवर डेटा फिट करण्याचे काम पूर्ण होण्यासाठी चालू जून महिन्याचे शेवटचे 2 आठवडे पूर्णपणे जाणार आहेत। त्यामुळे पवित्र पोर्टलवर सुधारित जागांसह नवीन पसंतीक्रम म्हणजे प्रिफरन्स लॉक करण्यासाठीची प्रक्रिया जूनच्या अखेरीस किंवा जुलै 2026च्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची दाट शक्यता आहे। एकदा उमेदवारांनी पसंतीक्रम लॉक केले की सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फायनल मेरिट लिस्ट जनरेट करण्यासाठी प्रशासनाला किमान 10 ते 15 दिवस लागतात। याचा सरळ अर्थ असा होतो की ज्या पवित्र पोर्टलच्या फायनल मेरिट लिस्टची तुम्ही वाट पाहत आहात ती सर्वात महत्त्वाची फायनल मेरिट लिस्ट आपल्याला जुलै 2026च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पाहायला मिळू शकते। पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, हा अंदाज मी शिक्षण विभागाच्या अंतर्गत सूत्रांकडून मिळालेली माहिती आणि NICच्या सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचा वेग पाहिला तर या प्रक्रियेला जुलैचा मध्य उजाडणार आहे हे आता निश्चित झाले आहे। पण इथे एक गोष्ट मनात पक्की करून घ्या, हा उशीर म्हणजे भरती रखडणे किंवा रद्द होणे नव्हे, तर हा उशीर केवळ आणि केवळ कायदेशीररित्या 2400 हक्कांच्या जागा वाढवून देण्यासाठी होत आहे। त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका ठेवू नका। तारीख थोडी पुढे सरकली आहे कारण तुमच्या वाट्याला येणाऱ्या न्यायाचा वाटा मोठा होतो आहे। जुलै 2026 हा महिना तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा महिना ठरणार आहे, कारण याच महिन्यात 2400 अतिरिक्त उमेदवारांसह हजारो घरांमध्ये नियुक्तीपत्राची ऑर्डर पोहोचणार आहे। त्यामुळे अधिकृत तारखेची वाट पाहत असताना स्वतःला सकारात्मक ठेवा आणि पुढच्या तयारीला लागा। तर मित्रांनो, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच सांगतो की पवित्र पोर्टलवर आपले प्रोफाईल आणि कागदपत्रे पूर्णपणे तयार ठेवा। जागा वाढल्यामुळे आता विविध विषयांच्या आणि जिल्ह्यांच्या प्रेफरन्सेसचा अभ्यास आतापासूनच सुरू करा। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, केवळ अधिकृत GR आणि अपडेटवर लक्ष ठेवा। तर मित्रांनो, थोडा उशीर झाला तरी चालेल, पण 2400 हक्काच्या जागा वाढून मिळत आहेत ही आपल्या हक्काच्या लढ्याची आणि धैर्याची मोठी पावती आहे। कट ऑफ खाली येणार असल्यामुळे अनेकांचं शिक्षकाचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे। तुम्हाला काय वाटते, या जागा वाढीमुळे कट ऑफवर किती फरक येईल? तुमच्या जिल्ह्यातील रिक्त जागांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? मला खाली कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ तुमच्या D.Ed, B.Ed आणि टेट धारक मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।